साठी हे सगळं असं होत असेल तर किती ते गंभीर बाब आहे? नाही, ठीक आहे, डाटा वापरून त्याचा परिणाम निवडणुकीत काय होणार नाही, परंतु मग प्रायव्हसी काय राहिली का नाही? म्हणजे लोक आज जो मधल्या काळात आपण बघितलं, आधार कार्डचा डाटा हा ओपन मार्केटमध्ये आला, तशा पद्धतीनं शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा डाटा हा फक्त एका विशिष्ट पक्षाकडेच चाललेला आहे आणि मग त्याच्यावर वापर करून मतासाठी त्याचा वापर करणं हे संयुक्तिक नाही. निवडणूक आयोगाकडं प्रदेश काँग्रेस म्हणून देखील आम्ही तक्रार त्या ठिकाणी देणार आहोत, कारण की शेवटी हा एखादा खाजगी डाटा आहे, तो एका पक्षाकडे जाणं संयुक्तिक नाही. आंदोलन केलेलं आहे, मात्र सत्ताधारी पक्षांकडून काही याच्यावर बोललं जात नाही. एकूणच कसं पाहता येतं? नाही, पेपर फुटी ची प्रकरण आपण बघतोय, अगदी तलाट्यापासून ते सगळे पेपर फुटताना आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहेत. एका बाजूला चंद्रयान आम्ही पाठवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र पेपर फुटी थांबवू शकत नाही. मला वाटतं ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे. ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत त्या हाताळल्या जात नाहीत हे आपल्याला दिसते. मधल्या काळात फेलोशिपच्या संदर्भात पुण्यात पेपर झाले, ते देखील मागच्या वर्षीचेच पेपर पुढच्या वर्षी बघायला मिळाले आणि म्हणून मला वाटतं एक दिशाहीन कारभार ज्यावेळी असतो त्यावेळी या गोष्टी घडत असतात, कारण की राज्यकर्ते दिशाहीन आहेत. त्यांचा वेळ हा सरकार वाचवण्यामध्ये जातोय, प्रशासन करण्यामध्ये नाही. खरं तर शिक्षक भरतीची अवस्था सुद्धा तशीच आहे. 50,000 शिक्षक भरती करणार अशी घोषणा केली पहिल्या टप्प्यात, 30,000 करणार असं सांगितलं, मात्र केवळ 11,000 भरती झालेली आहे. नाही, घोषणा फक्त करतायत, निवडणुका समोर ठेवून घोषणा करतायत. त्या 11,000 भरतीमध्ये देखील अनेक त्रुटी, अनेक अडचणी येताना दिसत आहेत. 50,000पासून 30,000 आणि 30,000पासून 11,000, म्हणजे आज अनेक विद्यार्थी, लाखो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि त्यांना जे शिक्षण अभिप्रेत आहे, शिक्षक मिळणं अभिप्रेत आहे, ते देखील घडताना दिसत नाही. मी म्हटलं तसं गव्हर्नन्समध्ये टोटल फेल्युअर आहे हे सरकार. सरकारमधले आमदार आहेत अशी माहिती ती काय एकंदरीत नाही, तुम्ही बघताय आता की मध्यंतरी आमदारांनी गोळीबार केला, म्हणजे कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी पचलेल्या आहेत. आज आमदार काठी घेऊन स्वतः लोकांना मारायला लागलेले आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन ज्या विधिमंडळाला एक वेगळा इतिहास आहे, त्या विधिमंडळातसुद्धा आता मारामारी व्हायला लागली. मग वाटणीवरनं होती का कामावरनं होती माहीत नाही, परंतु विधिमंडळातसुद्धा मारामारी व्हायला लागली. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं आहे की सत्ता कुणाची आहे हा भागपेक्षा आज विधिमंडळातलं CCTV फुटेज उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे. उद्या समजा एखादी चुकीची घटना घडली, एखादी दुर्घटना घडली, तर मग त्यावेळीसुद्धा CCTV फुटेज मिळणार नाही का? म्हणजे ज्या विधिमंडळामध्ये राज्यातले 300 आमदार बसतात, जिथं या राज्याचा कारभार चालवला जातो, तिथलं CCTV फुटेज उपलब्ध नाही हे ऑफिशियली सांगितलं जातं. मला वाटते महाराष्ट्राच्या दृष्टीनं, सुरक्षिततेच्या दृष्टीने एक सेटबॅक आहे म्हणावं लागेल की कालच्या घटनेचं CCTV फुटेज नसणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं सेटबॅक आहे. मग आम्ही महाराष्ट्रातली शहरं कशी सुरक्षित ठेवणार आहोत? महाराष्ट्रातल्या शहरातले CCTV कसे चालू आहेत का नाही हे बघणार आहोत का नाही? विधिमंडळातलं CCTV जर चालत नसेल तर हा मेसेज देखील चुकीचा आहे. म्हणजे जर असेल तर ते पुढं आलं पाहिजे. घटना दाखवायची नाही म्हणून ते CCTV पुढे येत नाही का हाही प्रश्न निर्माण होतो. आणि मग CCTV फुटेज नसेल तर तो सिक्युरिटी लॅप्स आहे. आरक्षणात म्हणूनच ही सगळी भरती प्रक्रिया होईल असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, कसं बघताय? नाही, मराठा आरक्षणाचा जो निर्णय झाला त्याला सर्वपक्षीय एकमतानं आपण पाठिंबा दिला. मराठा समाजाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण होते याचा आनंद आम्हा सर्वांनाच आहे. आणि 14ला तो प्रयत्न झाला, 18ला तो प्रयत्न झाला, आत्ता देखील कायदा करून आपण त्याला आरक्षण देण्याची भूमिका घेतली. आता भरतीमध्ये देखील ते आरक्षण समाविष्ट करून आता नवी भरती होते, चांगली गोष्ट आहे, परंतु कोर्टात देखील सक्षमपणे बाजू मांडावी. काल भरतीची जाहिरात निघाली आणि दुसऱ्या बाजूला लगेच मागचेच लोक कोर्टात जात आहेत. जे कोण जाते कोर्टात, त्यांचा ST संघटनेतल्या निवडणुकीमध्ये कोणी वापर करून घेतला, कुठल्या पक्षाचं त्यांचे संबंध आहेत हे जग जाहीर आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला
की कोर्टामध्ये योग्य ती बाजू मांडण्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे, जेणेकरून परत मराठा समाजाची फसवणूक होणार नाही. हे सगळं डाव आहे असं वाटते का? कारण नाही, आता आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही. कोर्टात शासन योग्य पद्धतीनं ते हाताळेल अशी आमची विरोधी पक्ष म्हणून आमची अपेक्षा असणार आहे. नेमकं आता कुणाच्या पत्त्यावर पडतं वाटतं? कारण नाही, काल सुद्धा विधिमंडळात आम्ही हे विधेयक पास होताना ते बहुमतानं झाले, एकमतानं झालेलं नाही. आम्ही सगळ्यांनी त्याला आमचा आक्षेप नोंदवला की आता महापालिकेमध्ये 4 लोक, मग नेमकं दायित्व कुणाचं असणार? त्या 4मध्ये वेगवेगळ्या पक्षाचे 4 निवडून आले तर कुणी कुठल्या भागामध्ये लक्ष द्यायचं? आणि ह्याच्यावर संभ्रम अवस्था होती. महाविकास आघाडी असतानासुद्धा आमची वैयक्तिकरित्या हे होऊ नये अशी अपेक्षा होती. त्यावेळी 4चं कॉम्प्रोमाइज करून तो 3वर निर्णय त्या ठिकाणी त्यावेळी झाला होता. आणि म्हणून मला वाटते मी काल देखील विधिमंडळात बोलताना सांगितलं होतं की हा खेळखंडोबा सत्ता कुणाची असू दे, आमची असू दे, विरोधकांची असू दे, हा खेळखंडोबा महानगरपालिका नगरपालिकेच्या बाबतीत थांबवला पाहिजे. धोरणात्मक निर्णय एकदा कायमस्वरूपी या राज्याचा घेतला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून गव्हर्नन्स काय करतं आणि प्रशासकीयदृष्ट्या योग्य काय, की उद्या कोणाला तर वाटलं तर 4 आमदारांचा एक मतदारसंघ होणार का? उद्या राजकीय व्यवस्थेला जर वाटलं की विधानसभेचं एकत्रीकरण करावं आणि मग ते होईल का? म्हणजे कायदा कशाही पद्धतीनं आपण करायचा का? हा निर्णय आपण सगळ्यांनी, सर्वपक्षीय लोकांनी, म्हणजे मी कुठल्या पक्षाला म्हणत नाही, सर्वपक्षीय लोकांनी हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे की कायमस्वरूपी. कारण की शेवटी या व्यवस्थेमध्ये आम्ही ग्रामपंचायत बसून महानगरपालिका या स्वीकारलेल्या आहेत विकासाची दारं म्हणून. आणि म्हणून इथं खेळखंडोबा आता कुठंतरी थांबला पाहिजे असं माझं मत आहे. कोट्यवधींची मला कल्पना आहे, मला त्याची कल्पना नाही. नेमकं मी पत्र वाचलेलं नाही. JR वाचला तर नेमकी शहरात मंजूर झालेत का दक्षिणमध्ये झालेत का जिल्ह्यात झालेत हे मला माहीत नाही. शहरातल्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याचं सांगितलं जाते, मात्र प्रत्यक्षात कामाला कुठं सुरुवात नाही. आता 100 कोटीचे निधी आमच्या काळामधून पाठपुरावा झाला, तो मंजूर झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्याच कामाची उद्घाटनं 600-650 कोटीची मला वाटते झाली. प्रत्यक्ष काम सुरू व्हावं, किमान पावसाळ्याच्या आधी काहीतरी बदल घडावा अशी आमची अपेक्षा असणार.